उठा, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आले सगळे नाही का. बरं ठीक आहे. आता ते कसं आहे, आता आमची मागच्या वर्षी जी समिती होती पंचमंडळ आमचं समजा, आता आम्ही मागच्या वर्षी महामानवाची जी जयंती साजरी केली ते कशी केली काय केली तुम्हाला माहीतच आहे. पण आता कसं आहे, यावेळेस जरा शांताराम भाऊन थोडासा वेगळा विषय काढला म्हणून कसं तुम्हाला बोलावं नाही. काय नवीन काय आहे आता नाही का शांताराम भाऊ काय सांगितलं काय बरं सांगा मग आम्ही कसं तयार आहोत, कुठं जिथं बसा तिथे जातो आम्ही. सांगा काय करायचं ते. नाही जागेचा कुठंच प्रश्न नाही आहे. यावर्षी कसं ठरवलं, आता समजा आपल्या 3 पिढ्या आहेत. आपले समजा मोठे बाबा हे जुनी पिढी झाली समजा, आम्ही मिडलवाले समजा, तुमचं आहे तरुण मंडळ. तर आम्ही यावर्षी असा निर्णय घेतला की बा यावर्षी आपल्याला महामानवाची जी जयंती आहे ते तरुण मंडळानं साजरी करायची आहे. म्हणजे कसं तुम्ही त्याचं आयोजन करणं आहे पूर्ण, आमचं तर सपोर्ट राहीनच, आम्ही हाच समजा. पण यावर्षी तुम्ही काय करता ते तुम्ही करून दाखवा, बस हे आमचं म्हणणं आहे. काहून की आता आम्ही कसं मागच्या वर्षी हे आणलं तर मग ते नाही आणलं, तुम्ही बॅनर्स कमी आणले, तुम्ही ऑर्केस्ट्राच नाही आणला, तुम्ही हेच नाही केलं. म्हणजे कोणत्या गोष्टीची काही कमतरता व्हायला नको. तुम्ही काय तुमच्या पद्धतीने तुम्हाला काय वाटते तशा पद्धतीने तुम्ही आदर्श अशी जयंती साजरी करून दाखवा, असं आपल्या देवदास भाऊचं माझं म्हणणं आहे. तसं काहीच म्हणणं नाही, तुम्ही जसं म्हणसाल तसे आम्ही करायला तयार आहोत. आयोजन तुम्ही केलं चालते ना, काही हरकत नाही, आम्ही तर हावच ना. ती गोष्ट बरोबर आहे तुमची, आम्ही तर हवंच. पण गोष्ट अशी आहे की तुम्ही खांद्यावर घेसान काही मग आपल्या तरुणाला समजन कसं कशी जयंती साजरी करावं आदर्श पद्धतीनं, किंवा जेणेकरून आपल्या समाजातला सगळा घटक याच्यात सहभागी झाला पाहिजे. जुन्या काळात आता यायचं समजा मोठ्या बाबाच्या काळात, आता आपल्याला समजा बाबासाहेबाची समजा आपल्याला पुतळा उभारायचा आहे, महात्माजी फुलेचा पुतळा उभारायचा आहे, त्यावेळेस पैशाची मोठी अडचण होती. पण त्यानं पीठ वाटी पीठ जमा करून शेर ज्वारी जमा करून त्यानं पैसे जमा केले, वर्गण्या केल्या आणि आपले कार्यक्रम साजरे केले. पण त्यानं कार्यक्रम फोडू दिले का, मग त्याच्या परीनं त्यानं केले आणि आम्ही आमच्या परीनं केले. आता तुम्ही तुमच्या परीनं करा, काय कशी करायची तर असं आमचं म्हणणं आहे. बरं ठीक आहे ना, मग सगळे अधिकार आम्हाला राहील ना, म्हणजे काही अडी अडचण येणार नाही ना. आम्ही जसं म्हणून तसं आम्ही त्या पद्धतीने साजरी करू, चालेल ना. काहीच नाही, आमची काही ढवळाढवळ राहणार नाही. तुम्ही सांगसान तसं आम्ही तुमच्या मागं, सांगा फक्त. ते काही हरकत नाही, करतो आम्ही काय करायचं ते. अजून आमच्यावर कसं 1 दिवस आहे ना. आता उद्या जयंती, त्या हिशोबाने आम्ही समजा मग कामाला लागतो. मग जयंती साजरी करायचं म्हणलं तर पैसे नाही लागणार का, मग हे तर काही विषय नाही करू नाही म्हणलं. मग आता जयंती साजरी करायची आहे तर मग काही पैसे घ्यायचे, मग कसं आम्ही म्हणजे व्यवस्था कसं काय करावं, म्हणजे कार्यक्रम कसा घ्यायचा काय आम्ही सांगा. मग आता तो काय भरला आम्ही तुम्हाला काय साठी बोलावलं तर तुम्ही पाहता ते काय करायचं ते. पैसे अदले हिशोब टिशोब सगळा काय कार्यक्रम कसा करायचा आहे ते तुम्ही पहा, आमच्याकडे काही विषयच नाही. आता पैसे आमच्याकडे होते का, मग आम्ही तसेच केले बाबा. म्हणजे पुरत दिल दडपून आम्हाला तुम्ही. तेच समजलं पाहिजे तुम्हाला की पैसे आणायचे कुठून, काय कसं करायचं, ते सगळी व्यवस्था कशी करायची, आम्ही कसं केलं असं ते तुम्ही विचार करा ना. मग त्याच्यावर अभ्यास करा आणि तसे तुम्ही नियोजन करा. त्याला आम्ही काय सांगणार आहोत. आता झाला, आता विषय क्लोज झाला. आता तुमच्याकडे आम्ही काम दिलेलं आहे, तुमच्या हिशोबाने तुम्ही कशी करता ते तुमच्यावर डिपेंड आहे. आता ठीक आहे, आता आम्हाला काय करायचं ते तुम्ही सांगा बस. ओके चला आम्ही निघतो. चॅलेंज दिलं ना आपल्याला त्यानं, एक प्रकार चॅलेंज आहे. मग आता आपण ठरवल्याप्रमाणे पहा, तर झाबरून काय म्हणे किंवा पहिलं आपलं काम म्हणजे सगळ्या गावात प्रत्येक घरी संविधानाचं पुस्तक पोहोचवायचं, म्हणजे जेणेकरून सगळ्याला त्याची माहिती होईल. हे झालं आपलं पहिलं समजा. दुसरं प्रबोधनकार बोलावायचा, त्याचा नंबर आहे म्हणते समजा मारुतरावजवळ. तर आता त्याला फोन लावून आपल्याला कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचे विचार आपल्याला लोकांपर्यंत पोहोचायचे आहे, त्याचा आपण कार्यक्रम समजा. त्याच्यानंतर आपल्याला पूर्ण बुद्धभूमीची सजावट करायची आहे, पूर्ण रंगरंगोटी पताका हे ते सगळं साहित्य आणणं, बॅनर हे ते सगळं. दुसरी गोष्ट गायनाचा कार्यक्रम घ्यायचा म्हणजे संध्याकाळचा ऑर्केस्ट्राचा, जे भीमगीत असते
असते हे ते मस्त पद्धतशीर जल्लोष बिलकुल कार्यक्रम घेऊन टाकायचा. आणि एखादी डीजे मिरवणूक पूर्ण गावातून आपल्याला पूर्ण मिरवणूक काढायची आहे. ठिकठिकाणी पाण्याच्या कॅना हे ते पूर्ण नाश्त्याची व्यवस्था पूर्ण बंदोबस्त करायचा. राहिलं बाकीचं अजून तर बाकीचं काही आता विषय नाही समजा. आता एवढ्या पद्धतीने आपल्याला अशी जयंती साजरी करायला ठरलं समजा. असं पहा मग आता पुढे काय करता येईल अजून. बुवा जेवणाचं राहिलं ना त्याच्यातनी चूल पण आमंत्रण द्यायचं सगळे येईल मग पूर्ण जेवणाची व्यवस्था करायची. मग ते काय काय असं तसं आहे का कोळलं ते लिहिलं मग समजा. पण आता हिशोब लय वरे चालला ना मग. इतका बजेट बसेल का आपला. आता पाय ना तू प्रबोधन करायला समजा 10,000 रुपये घेत नाही का ते. 10,000 रुपये ते घेते. संविधानाची पुस्तक आणायचे 10,000 रुपये ते खर्च आहे. त्यानंतर आपल्या सजावट आले 10,000 पाहिजे नाही का. 30,000 तर गेले आपले. आणि गायनाचा कार्यक्रम ते 10,000 5-10,000 तर घेतेस ना. आणि डीजे समजा 10,000 रुपये. 50चा बजेट तर पाहिजे रे बा. जेवणाचा कार्यक्रम म्हणलं अजून 10 वाढले 10 ते 15. कमीत कमी 60-65चा बजेट पाहिजे भाऊ आपल्याजवळ. आहे का इतका मोठा सांग बरं मग. कसं काय होणार आहे एवढं सांगा. वर्गणी करायची ना मग. वर्गणी करायची का आपल्याला. आपण एवढी होते का बे 65,000 रुपये जमा होते का काय आता हे लोक 100 200 300 रुपयाच्या वर देत नाही. तुम्ही आता 65,000 रुपये वर्ग जमा करा. कसं काय होणार आहे काही बोलणार का. काय म्हणतो आतापासून हिंमत हारता का तुम्ही. आतापासून हे पहा पहिले आपण सुरुवात तर करू. वही घ्या आणि आपले 2-4 कट्टे घ्या. वर्गणीला पहिले आपण आता जाता चाला लवकरात लवकर कसं कार्यक्रमाला सुती लागा लागते आपल्याला. आणि त्या लखलग्याला फोन करून दे. संविधानाच्या पुस्तकाची सोय लाव म्हणा तू. पोलीस झाला का काहीच नाही दिलं म्हणा. त्याला म्हणा लवकरात लवकर तू काय आहे इकडे पाठवून दे म्हणा. आणि मारती ते प्रबोधन करायला फोन करते. म्हणजे त्याची मी कसं लवकर आपल्याला सांगा लागेल द्यायला. आणि बाकीचं मी बॅनर गिनरचं काय आहे ते पूर्ण मॅनेज करून टाकतो. ठीक आहे ना मग. पहिले आपण काय करू आता हे बा वही आणि आपले कट्टे गिट्टे घेऊन पहिले वर्गणी करू. आणि त्याच्यानंतर आपल्या बिलकुल कामाला लागून जाऊ. बाकीचे फोन फान लावून द्यायचे तिकडे 60-65,000 वर्गणी म्हणजे आता कठीण साहेब नाही का. एक तर गारपीट झाली काय माहित लोक तिथे. बरं ठीक आहे पाहू मग आता. चला मग आता सगळे घ्या वही घ्या आणि चला निघा पटपट. बाबाजी काय वर्गणीचं कसं करता म्हणलं. घरी गेलो होतं साखळी लावून नाही म्हणलं. काय करायचं सांग म्हणलं. काय किती लिहू काय सांगा आकडा सांगा. हे रे का होलं 100च्या वर देत नाही. सांगा करा म्हणलं कितीचा करता आकडा कितीचा करता म्हणलं. 500 1000 तुमच्या बरोबर किती करता म्हणलं. काय रे का 1500 तुला का माहित नाही का. मोठ्या विचार ना का मोठा कसं काय म्हणलं. आपलं काय हिशोब ठरला सांगा. बाबा सगळ्याची ज्यानं सोय लावली त्याच्यासाठी का 1000 आणि 500ची गोष्ट आहे का रे बाबा. किती म्हणलंय बा. आज का रस्त्यावर आलो असतो आम्ही मग म्हातारे लोक. सगळ्याला बिलकुल निराधार हे ते सगळ्या गोष्टी भेटून राहिल्या. अधिकार भेटून राहिले. तर म्हणलं हे पा एक निराधार आमचा लिहून टाक 1,500 रुपये तिघाची बी. आपल्याला लस वर मोठं केला बा तुम्ही तर. बाबा जमलं 1,500 3,000 4,500 तुमचे झाले. बाबा अजून बाकीचे जे तुमचे सोबते ते जमा करा म्हणलं मग सगळे देऊन टाका मग एक निराधार. ठरलं मग आमचं. मागच्या वर्षी मोठ्यानं निराधार दिला होता 1 पगार. मग आमच्या समितीनं ठरवलं जेवढे निराधारवाले आपल्या गावातले आहेत त्याला सांगितलं बाबा असं आहे सांगा काय करायचं. सगळे बिलकुल एकमतानं की बा इतकं आपल्याला जर दिलं असं तर 1 महिन्याचा पगार द्यायला काय हरकत आहे. बिलकुल सगळ्याचा 1 निराधार जमा आमचा. आत्ता थोड्या वेळात जमा करून टाकतो. विषय मोकळा. का 10-12 लोक आहेत समजा नाही का. म्हणजे 15 गुणला 10 झाला 15,000 यायची. बरं ठीक आहे मग. आता कोण जमा करून देते मग सगळे एखादा मान द्या मग आणून. बस माझोड आहे सगळ्याचे. मीच जमा करून राहिलो सगळ्याची. काळी फिरवली की सगळी देते. काही टेन्शन नाही. मी सगळे माय जमा करून देतो. 10-12 जण आम्ही 15,000 ते 17,000 रुपये येऊन जातील. जमलं मस्त जमलं. बरोबर ठीक आहे धन्यवाद म्हणलं. हो तेच तर मला आम्हाला मोठा फेस पडला होता. लोक गहू जेवारी याच्यामुळे काही देऊन राहिले काही तेच म्हणलं 15,000 20,000 बजेट तुमच्याकडे आहे समजा. ठीक आहे धन्यवाद. लवकर द्या मग जमा करून. कसं कार्यक्रमाच्या कामाकामी लागले पाहिजे पैसे. ते वर्गणीचं आपलं भीम जयंती साजरी करायची आहे का नाही. मग त्या हिशोबानं कसं आमच्याकडे डिपार्टमेंट सगळे यावर्षी तर म्हणलं आम्हाला कसं आहे संविधानाची पुस्तक आणायचं आहे. दुसरी गोष्ट आता आपल्याला बाकीचा सजावटचा खर्च आहे. ऑर्केस्ट्रा सांगितला डीजे सांगितला. म्हणून त्या हिशोबानं पाहा आता गुंपा मावशी काय वर्गणीचं. जरा सगळं मोका आहे सोडा तुम्ही. 100-200 होणार नाही यावर्षी असं म्हणणं आहे आमचं. सांगा आता आम्ही का नाही म्हणलं तुले. आम्ही त्या आज म्हणलं चाललो नव्हतो कामाले. पण आता बाया म्हणे बा 12 वाजेला काम करू. 12 वाजतापासून मग आपलं कार्यक्रमाच्या कामी लागू. पण तुमचं काही सांगणं नाही हुंगणं नाही. ते देवदासनं सांगितलं नाही गहू निसणं काय आहे काय नाही. काय व्यवस्था आहे कशी कार्यक्रम करू राहिले. एवढे मोठी आता जयंती सगळ्या जगात साजरी होऊन राहिली. आपल्या गावात काही आहे का नाही म्हणलं. तर म्हणून म्हणलं तुम्ही काही पैशाची काळजी करू नका. हे सगळ्या बायाचं आम्ही सगळी चर्चा केली. 2-2 दिवसाची मजुरी 300-300 रुपये 250 जे काय असेल ते 500-500 बायाचे देतो मी. सगळे मुकरदमी दिसा माझ जोड त्याचे पैसे जमा आहे. 8 दिवसापासून आमचं ठरेल आहे. तर मला 500-500 बायाचे प्रत्येक मजुराचे आमच्याजवळ समजा 50 मजूर. आणि मी माई मुकरदमी मायकून स्पेशल 5,000 रुपये. तिथं कसं नाही जाहीर केलं चालते. फक्त मायकून 5,000 रुपये बिलकुल बाबासाहेबांसाठी जयंतीसाठी बायकून अर्पण. म्हणजे समजा ठरलेलं आहे तुमचं नाही. म्हणजे 500-500 रुपये 50 मजुराचे. बाबा मग तर 25,000 इथंच झाले आपले. बरं मग फारच चांगलं. मग आता करून टाका मग जमा. मग कसं आम्हाला बाकी कामं लागून जाते पैसे. नंबर सांगतो. फोन पे नंबर सांग पटकन आताच मारतो. दे लवकर काय आहे म्हणजे काम नाही का. नाही तर 100 रुपयासाठी घरातलं पान असं करा पलंगा खाली वर्गणीवाले आले बा. अरे बाबा कमाल केली बा तुम्ही तर. म्हणजे सगळ्या मजुराचे पैसे तुमच्याकडे जमा ठेवले का तुम्ही. तर काय करता मग कोणासाठी देता म्हणलं. मग कायसाठी करता पैसा कायसाठी असते. आज आपल्यासाठी जे नाही दिलं महिलाले काय नाही दिलं आमच्या महिलाले. आज आम्ही म्हणलं कोणत्या क्षेत्रात कमी सांग बरं तू. प्रत्येक क्षेत्रात आम्ही आज जिथं आहो त्याचं सगळं श्रेय आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही या ठिकाणी उभा आहो. म्हणून म्हणतो कसं 500-1000ची गोष्ट नाही. इथं जयंती चांगली उत्सवात साजरी करा. बस एवढंच म्हणणं आहे. आदर्श घडवा बस एवढं सांगणं आमचं. कमाल आहे. बरोबर ठीक आहे मग आता तुमचे पैसे जमा करून टाका. ओके मग आता नंबर आहे भानूचा मारून द्या त्याच्यावर. 1 मिनिटात. हो ठीक आहे. काय वैकता म्हणता. अरे वा आपला झुमर घर फिरवे रामपूरचे. अरे माझ्या वैकत नाही वाटते बाबा. अरे लग्नात आपण भेटलो नाही का लक्ष्मणरावच्या. तुम्ही त्यांच्या धाब्यावर कामाला राजा गोष्टी सांगून राहिले.
हो ना, इथं तर लागत तेवढं घर फिरवे देतं आमच्या धाब्यावर, पण आम्हाला माहित आहे का आता तुम्ही कोणते आहात. आला आता ध्यानात आलं माया, रामपूरचेच ना. बरं, काय म्हणणं तुम्ही सांगा ना, सांगा काय म्हणणं आहे. कसं झालं, आता आपल्या इथं आमची रामपूरला भीम जयंती साजरी करायची आहे आणि आता लक्ष्मीवर आले, आम्ही भेटायला गेलतो तर ते गेले सासरवाडीला यासाठी. आता म्हणून म्हणलं कसं आहे, तर तुम्हाला म्हणलं फोन केला, म्हणलं बा तुमच्याकडे ते ऑर्केस्ट्राचं सामान आहे सगळं. हो, तसं आम्ही फोन केले, बाकी इकडे ऑर्केस्ट्रावाले आले, पण कसे सगळे बुक आहेत, कोणीच रिकामं नाही बिलकुल. म्हणजे कसं धामधूम जिकडे तिकडे आता लोकांनी 1 महिन्यापासून बुक केले, आम्ही आता बसल्या बहिरी. म्हणून म्हणलं बा तुमच्याकडे साहित्य येतं का, म्हणलं तुम्ही काय द्यायचे ते देऊन देतो, तुमची फी काय आहे तर ते त्या दिवशी तुम्ही लग्नात मस्त वाजवलं. म्हणून म्हणलं बा असं म्हणतात नाही का. हो, पण आता कसं आहे, तसं धाबा बंदच आहे म्हणा आमचा आज. पण आता म्हणलं बा काय पाहिजे, जमलं पाहिजे बा आम्हाला, जमलं तर येतो बा आम्ही, जसं आला तसं म्हणतो बा. हे बा जीवला जर कोणते काम करायला येते ना, हो, येते तुम्ही काय आहे, आपल्याला बाबासाहेबांचे गाणे वाजवायचे आहेत. हो, त्याचं कसं आहे, जे गाणे असते ते जरा पाहून घ्या, तसं म्हणा मस्त होते ना, मस्त होते ना, जमते ना. माया वाजवायचा वादा नाही, आमच्याकडे गायक नाही ना, हे फक्त छोट्याला विचारू द्या. अरे छोट्या, म्हणलं तू गायक आहे का, जमते का तुला गाणी गिरी म्हणता येते का. येते ना बा, त्या दिवशी मला येऊ दिलं नाही तुम्ही, तेच तर लग्नात मी म्हणत होतो गाणे म्हणा, तुम्ही मला धाब्यावर ठेवलं, तुम्ही सरी तिकडे जाऊन बसले. जमते म्हणलं. हो, गायकही सापडला आमचा. हो, तर आता समजा गणपती मी आमचा गायक एक समजा छोट्या. हो, येऊन जाऊ मग आम्ही. हा, किती वाजता येऊ. तर तुम्ही कसं करा, 6 वाजेपर्यंत टच व्हा इथं रामपूरला 14 एप्रिलले. हो, कारण की कसं पहिले आमचा 5, 6, 5:30 वाजता प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. हो, कसं बाबासाहेबांचे विचार लोकांच्या अंगीकृत झाले पाहिजे त्या हिशोबानं. तर तुम्ही 6च्या पुढे या. हा, म्हणजे कसं 8 वाजता आपण तुमचा ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम घेऊन घेऊ. बरोबर, ठीक आहे ना, मग चालते, काय हरकत नाही, काय हरकत. येतो मग, पोहोचतो आम्ही. फी तर सांगा, फी किती द्यायला लागते मला, तुमची किती आहे, फी किती आहे. काही नाही, फीची काही गरज नाही आम्हाला. बस एक आम्ही आनंद म्हणून, छंद म्हणून येतो आम्ही, तसा काही विषय नाही. पैशाचा नाही, याची तिकीटही नाही दिली चालते, काही वादा नाही. तसं काही नाही म्हणा, जे काय असेल फी सांगून द्या तुम्ही, तेवढे देऊन देतो आम्ही. नाही, अजिबात नाही. म्हणलं बाबासाहेबासाठी आज आपला दिवस पूर्ण फ्री आहे सगळ्यासाठी. हो, बिलकुल कोणाही बोलावं, आपण फ्रीमध्ये येऊ, काही टेन्शन नाही. बाबासाहेबांची जयंती असो, छत्रपती शिवाजी महाराजची जयंती असो, कोणती जयंती असो आपल्या महापुरुषाची, आम्ही फ्रीमध्ये आमच्या ऑर्केस्ट्रा देऊ, काही विषय नाही. हां, ठीक आहे. हां, चला येतो मग आम्ही. बरं, ठीक आहे मग, धन्यवाद. मग आम्ही कोणी पैसे नाही घेऊन राहिले. बरोबर, ठीक आहे मग, ठेवतो मग, ठेवतो. आलं लक्षात. म्हणजे रामपूरले का असं. हो, तिथं शिवव्याख्यान केलं होतं ना आम्ही. हो, बरोबर आहे, आम्ही हेलिकॉप्टरनं आलो होतो. हो, बरोबर आहे. काय म्हणणं आहे तुमचं मग, आता काय म्हणता म्हणलं, तिथूनच फोन आहे का. हो, बस तेच म्हणलं, आम्ही कसं नवीन मंडळ आहे आमचं, तरुण मंडळ. हो, तर आम्हाला भीम जयंती साजरी करायची आहे उत्साहात, तर त्या हिशोबानं प्रबोधन पाहिजे आमच्या इथं बाबासाहेबांच्या विचारावर आधारित. तर म्हटलं मग होईल का तुमचं, जमल का, म्हटलं आहे का टाईम तुम्हाला. हो, कसं आहे, आम्ही आता बरेच फोन केले, पण कसं तुमच्यासारखं म्हणजे कसं आम्हाला नाही भेटू शकत कोणी. हो, म्हणून लोक म्हणे बा त्याला फोन लावून पाहा, तर म्हणलं जमल का मग आमचं समजा 14 एप्रिलचं. तसं हो का, बरं, ठीक आहे ना, काही हरकत नाही, येऊन जाऊ ना. हो, तुम्ही मला सांग तसं, मग फक्त पाहा मग तुमच्या हिशोबानं कधी आज सांगा मग. आता समजा 14 एप्रिल 5 वाजता या मग तुम्ही, 6 वाजता कसं ठेवून देऊ कार्यक्रम. हा, मग 6 वाजता समजा. पण मी काय म्हणतो, आम्हाला कसं एवढ्या फीचं कसं झेपणार नाही. हो, तुम्ही मागं हेलिकॉप्टरची 2 लाख फी आणि ते कसं कमी बजेटमध्ये पहा, कसं नवीन काम आहे आमचं, एवढा काही बजेट नाही बा परिस्थितीनुसार. एवढं बाबासाहेबांना आता काय भर भरून दिलं ना, नाही का. हो ना, आंजोया फाटल्या लोकांच्या तरी आता काय घ्यावं आपण याच्या. नाही, काही नाही पाहिजे आपल्याला. बाबासाहेबांनी जे दिलं तेच बस झालं आपल्याला. त्याच्यासाठी एक दिवस आपला फ्री. हो, काही वांधा नाही, पोहोचून जाऊ आम्ही बरोबर. आपण जमलं फ्री म्हणतो बा. असं म्हणजे मग काही द्यायचं कामच नाही का आम्हाला, फी समजा तुमची. नाही, अजिबात काळजी करू नका, शंका मनात काहीच ठेवू नका, फ्री सर्व्हिस बिलकुल. पोहोचून जाईल बरोबर. बाबा काय लागला रा, वेस्ट इंडिज होता का बे, फोन नाही लावले का, काही नाही म्हणलं का. हा, कसं काय लागला बस, काय करायच्या तू काय आता बा, तू लागला पोलीस मध्ये. आता तू काय मस्त मजा आहे, पण आमचं म्हणलं इथं गावात हवा मी, तर मी काय म्हणत होतो, आपल्या इथं भीम जयंती साजरी करायची आहे. आमच्या इकडे दिलं ते काम सगळं आता तरुण मंडळाच्या इकडे. तर म्हणलं कसं आहे, तू होते का यानं, कसं करू राहिला तू. अरे काय हे बा, लई इच्छा आहे रे मनापासून, पण काय करतो हे बा, माणूस कर्तव्यात गुतला का नाही, ड्युटीतनी. हो, काहीच होत नाही रे बा, काहीच नाही म्हणलं. हे बा सगळे इकडे गुतून राहावं लागते. हो, निवडणुकीचे काम आहे, सगळे बँकेच्या वाल्यापासून तर सगळे कामोकामी लावायला येतं. हो, आता कुठंच जाणं नाही, कार्यालयात आता जयंती साजरी करणं आहे आम्हाला, कुठंच येता येत नाही. आता पेट्रोलिंगला आलेलो इकडे मी नाकाबंदीवर. हो, काय करतो सांग आता, काय येणं होणार आहे सांग. मग एक काम तरी कर बा, तेवढं कमीत कमी फोन न होत असेल तर. आम्हाला कसं संविधानाच्या प्रत पाहिजे आपल्या गावात. प्रत्येक घरोघरी संविधान आपल्याला वाटप करायचं असं झाबरून निर्णय घेतला आजच्या आमच्या समितीतनी. तर म्हटलं तुले भेटेल का समजा कुठं एखाद्या दुकानात पाहून पाहिजे, यायला बोलावून गेलं लवकर. हा, उद्या भेटल्या पाहिजे, उद्या कामी आल्या पाहिजे आपल्याला 14 एप्रिलला. हे बा 100% वाटप करा तुम्ही. हे बा पैशाची काळजी करू नका, मीच घेतो वाहन पाठवून देतो तुम्हाला. 50-100 प्रति किती पाठवायचे मध्ये तू लिहून पाठवू, आणि तेवढं मी पाठवून देतो. काहून की बा लय महत्त्वाचं आहे बरं ते. इतका अभ्यासक्रमावर प्रश्न उत्तर हे ते येते बा त्याच्यावर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला सगळे कायदे कानून काय आहे काय नाही, म्हणजे माणसाला जर शिक्षण असलं ना, माणूस गुरुगुरुशिवाय राहत नाही. काहून की नॉलेज पाहिजे माणसाला. नॉलेज असलं की असं माणूस खनखन बोलते, नाही तर हे बा काही सुचत नाही ना, काय करावं काय नाही, पुढचा असा दबाव टाकते. शिक्षण पाहिजे माणसाला. तुम्ही काय करा, 100% संविधान परत वाटून टाका, मी पाठवून देतो, खर्चही मिस करतो, काही विषय नाही त्याचा. बिलकुल बाग आहे. उद्या 14 एप्रिलला तुम्ही वाटप करून टाका कार्यक्रमात.
नाही नाही, वर्गणीचं कसं वर्गणी चालू आहे जमा करणं, ते झाले की तुझे पैसे देऊन देतो. तसं काही तू असा खर्च करू नको. नाही हे मास इच्छा करून राहिलो मी का चला बा 4 लोकांना ते गोष्टी वाचल्या जाते असं आपण काय घेतो का नेहमी. पण आता 14 एप्रिलच्या निमित्तानं मग एवढं तरी चांगलं काम करा म्हणून मी पाठवून देतो. त्याची काही चिंता करू नको. आणि एक दुसरी गोष्ट, पोलीस भरतीचे फॉर्म भरले का तुम्ही? ते झाबऱ्यानं म्हणजे ते दवाखाना सोडला, ते काय करून राहिला आता? तुम्ही काय करून राहिले? नाही ना, आमचं कसं डेअरीचं हुकलं. हो, डेअरीचं कसं आहे, लाईने पाटील कशी मागपुढे करे. आणि पैशाचं कसं आहे, त्याच्याजवळ पैसे आमच्याकडे मिळणार नाही. आणि बाकीचे डेअरीवाले म्हणते काही पुरत नाही. ते कसं लाईने पाटलाच्या डोक्यात दिलं घालून. हो, त्याच्यानं ते कसे म्हणते विचार करू. विचार करता महिना चालला आमचा. तर म्हणलं झाबऱ्यानं कसं आहे, आता ते असं गावातनी काहीतरी कामधंदे करू राहिले ट्रॅक्टरवर. तर काय करावं मग आता सांग तू. नाही ते करा तुम्ही काय करा ते. पण पोलीस भरतीचे फॉर्म भरले का तुम्ही? मिलिटरीचे हे ते भरले ना? ते भरले. त्याचाही भरला, झाबऱ्याचा भरला, माया भरला, चेत्याचा भरला. हो, चालू आहे आता. म्हणजे काय आता पाहतो त्याचं कसं काय करावं लागतं. तेच म्हणलं मग कसं आहे, हो हे कामं तर चालूच राहतील आपले. बाकीचे चालू ठेवा, पण त्याचाही अभ्यास चालू ठेवा आणि प्रॅक्टिस करा तुम्ही. मैदानीची काही परीक्षा असते काय सांगता येते, महिना 2 महिन्यात असते. बरं ठीक आहे, मग आता मी पाठवतो उद्या. ठीक आहे, ठेवतो मग. हो ठीक आहे. असं कसं काय करून राहिले तुम्ही? म्हणजे काय अजून कायच काही नाही? म्हणजे आता वांगे आणले म्हणता, म्हणजे काय आणलं तुम्ही? आमच्यावर तर भले ठसर गाजवता तुम्ही. असं करा तसं करा, हे नाही झालं का ते नाही झालं का? काय आहे तुमचं आता गंजन ते बकेटा घेऊन आली तर सामान आणि काही होई नाही आता चिरणं हेन ते. आता संध्याकाळचा आपण 6 वाजता कार्यक्रम आहे, 5 वाजता 5:30 वाजता आपला सुरू होऊन राहिला आणि तुम्ही म्हणता की अजून कायच नाही, वांगे चिराची राहिले आमची. मग आता जेवायचे काही लोक ठसर करून राहिले, समितीत आलं ते बसून याच्या हातात दिलं कारभार. अरे बाबा मारती करूनच राहिला, बाया पोहायला आता म्हणलं फळपाट बेल नाही ते आणून राहिल्या, अळ्या खांद्या सगळं झालं, आता सुरू होऊन राहिलं. होते ना. आपण अजून कायच नाही काही. म्हणजे 6 वाजेला होते का तुमचं काय देवीदास भाऊ? तुम्ही समितीत होते, तुम्ही हलगो मालगो करत जा, ते आमच्यावर किती रेखावत जा. हो ना. अरे बाबा, लोक हे पावशे आणायला पाठवले म्या कधी लाभाजी, हे ते अजून आले नाहीत ना. वांगे कापासाठी पावशे आणा म्हणलं, याच्या घरची सुधी नाही, त्याचा नट निसटला, असे वांदे आहेत राजा. काय करावं आता? हे बा तू काय कर, गडबड काही करू नको. कार्यक्रम होऊ दे पहिले. हे बा पूर्ण ते काय प्रबोधन होऊ दे, ते ऑर्केस्ट्राची गाणी होऊ दे, आणि नंतर जेवणात सांग. नाही तर कसं बरं इकडे पट्टा पडते. पट्टा पडते काय? 6 वाजता स्वयंपाक व्हायला पाहिजे होता, 4 वाजता लोक जेवले पाहिजे होते. बाबा 7-8 लोक तिकडे घेऊन गेले ना तुम्ही राजा. ते शांताराम भाऊ, सरपंच, बाकीची एक टीम. आम्हाला म्हणजे तुम्ही म्हणजे कामच लावलं ना चांगलं. म्हणून म्हणतो बा गडबड काही करू नका. आमच्यानं काही एवढं लवकर होत नाही तुमच्यासारखं. संध्याकाळी 7-8 वाजता बसवा कार्यक्रम झाल्यावर पंगत. बरोबर आहे तुमचं. बरं करा, लवकर करा आता. मग कार्यक्रम झाल्यावर जेवायला लावू नाही का? हो, नाही ते बी आहे, आधी जेवले त्याला काही थांबतही नाही इथं नाही का? मारती बरोबर आहे यायचं बी. म्हटलं शांततेने घ्या, गडबड करू नका. लोक कसे भाषणाला थांबत नाहीत बरं. बाकीचे कार्यक्रम सगळे संपन्न झाल्यानंतर मग जेवणाचं ठेवा, तर थांबतील त्या. जा तुम्ही तिकडचं पाका आहेत. आता जा लागेल तिकडे बी काय तिकडे सरे काम चुकारायचं. शांताराम भाऊ बीच्या काहीच काम नाही करत राहायचे. मग काय इकडे जा तिकडे जा. त्याला पताकाला सांगायला काय माहिती लावल्या का नाही. तर चला येतो मग मी आता. ते आता संविधान आता येणार आहेत म्हणजे गाडीनं एसटीवर, ती आणायला जा लागेल, झाबरूल पाठवा लागेल तिकडे. चला येतो मग मी. बोललेच काय यायला लावले तर नाही. हो ना, यायला समिती दिली तर फालतू जरा डोक्यावर बसले. बरोबर जा करतो आम्ही आमचे कामं. जा करायची समिती आपलीच पाहिजे होती. अरे म्हणलं झुंबर झालं का आता? बसू दे ना पताका एवढ्या. तुम्ही म्हणे तसे लावले बा आता. हिशोबाने जमलं ना आता पद्धतशीर. काही कमी जास्त येते. उतरू का मग खाली? अरे बाबा झाल्या कुठं तुम्ही? काय असं नका समजू तुम्ही. आतापर्यंत कसं हलगो मालगोचे कामं केले तुम्ही. हो, याला सांगा त्याला सांगा. आता कसं आमच्या हातात आहे सगळं. काय नाही ते बुकाट्यानं म्हणलं हे बा हे पूर्ण लाईन झाली पाहिजे, इकडला पुरा पट्टा घ्या दे. बिलकुल असं काही रिकामी जागा राहिली पाहिजे. काय झालं करून राहिले ते. आता काय त्याला करा कामा. तुम्हाला म्हणलं सरपंच साहेब आपली समिती राहू द्यायला पाहिजे होती ना. ते देवीदास म्हणे यायची करा. आता पावर किती कामं करून घेऊन राहिले आपल्या कोणी. मग काय हे मस्त हिंडून राहिले हलगो मालगो. अरे मग काय आता घ्यास लागते एवढं नाही का? बरं ठीक आहे घेतो. देवीदासचं काय चालू आहे ते? त्याचं बरोबर चालू आहे का म्हणलं? ते बरोबर आहे. ते स्वयंपाक करायचं, त्याचं काम चालू आहे बरोबर. ते त्याचं काम करू राहिले, बायाचं काम करू राहिले. तुम्ही तुमचे कामं करा. तुम्ही पताका लावा आणि बाकीची पूर्ण लाईटिंग येते सगळं ओके करा. मारती सांगत असेल तर चालतं तुम्ही मंडपाचं ओके. आता ते कसं ऑर्केस्ट्रावाले येऊन राहिले तर, आणि बाकी आता प्रबोधन कार्य येणार आहे. फोन आलेला आहे मध्ये. लवकरात लवकर कार्यक्रम सुरू करायचा आहे. लवकरात लवकर आटपा तुम्ही. बरं साहेब, हो करतो. बस सगळ्याच लावून देतो पताका. असं आहे शांताराम भाऊ, तुम्हाला म्हणलं ना कोणते पद भेटलं का नाही माणसानं गमावलं नाही पाहिजे लवकर. असं आहे ना. हो बरं साहेब, करतो. शांत बसा. सर्व मंडळींना सूचना आहे, लवकरात लवकर कार्यक्रम सुरू होणार आहे. तर भीम जयंती स्पेशल. तर आपल्याला काही गीतांचा आपल्याला आस्वाद घ्यायचा आहे. सर्वांनी खरोखर शांत बसा. त्याला करा, सुरू करा.
तर ऑर्केस्ट्राचे गायक छोट्या छोट्या आपल्या पुढे सादर करणार आहे मेल आणि फिमेल आवाजाचे धनी. माहोल जल्लो जल्लो. तर आता ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम संपलेला आहे. यानंतर प्रबोधनकार आलेले आहे, तर ते आपले व्याख्यान इथे सांगणार आहे. तर सर्वांनी कोणी उठून जाऊ नये. तर प्रबोधनकार यांनी लवकरात लवकर स्टेजवर यावे अशी मी विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व माय माऊली बंधू भगिनींनो, आज 14 एप्रिल 2024. आज भारताचे आधुनिक शिल्पकार, भारताचे आधुनिक निर्माते, राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विश्वरत्न, भारतरत्न, बोधिसत्व, अथांग ज्ञानाचा सागर, महामानव, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 डिग्री प्राप्त करून त्याचबरोबर असंख्य असे बिरुदावलीचे आभूषण प्राप्त करणारे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना नतमस्तक होऊन आज मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो. आज आपण उपस्थित झाले, आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि मी माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. द सिम्बॉल ऑफ एज्युकेशन, द सिम्बॉल ऑफ एज्युकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोलंबिया विद्यापीठ ज्ञानतीर्थ, जगाचे ज्ञानतीर्थ, ज्याच्या दारावर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, त्यांचे नाव कोरले गेलेले आहे, असे आपल्या भारताचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्यासाठी अभिमानास्पद आहे. त्यांचे कार्य हे आपण सांगू शकत नाही. उंच घे भरारी, किती भरारी घेशील, त्यांची जे भरारी आहे त्यांची भरारी कोणी घेऊ शकणार नाही. त्यांची उंची कोणीही गाठू शकणार नाही. असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या देशामध्ये जन्मले, हे आपले भाग्य आहे, हे आपले भाग्य आहे. आणि अशा या महामानवांच्या विचाराने आज आपला देश चालत आहे. आपल्या जगामध्ये त्यांची कीर्ती किती सर्वत्र पसरलेली आहे. आज जिकडे तिकडे सर्व महोत्सव, जयंती उत्सव साजरा होत आहे. हे आपल्या भारताचे भाग्य आहे. दुबळ्यांचे कैवारी, मजूर, त्याचबरोबर जे काही महिला वर्ग आहे, जो शोषित घटक आहे, त्यांच्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज 133वी जयंती आहे, की ज्यांनी आपल्या जगामधील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशाची राज्यघटना लिहिलेली आहे. आणि ते असे व्यक्तिमत्व होते की जे शाळेच्या बाहेर बसले होते. शाळेच्या उंबऱ्यावर बसणारा विद्यार्थी संपूर्ण जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीची राज्यघटना लिहितो म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते कोण? तुम्ही त्यांच्या बुद्धीचा आज विचार करा की ते किती श्रेष्ठ, महान आणि तत्वज्ञ होते. ते काय नव्हते, अर्थशास्त्रज्ञ, तत्वज्ञ, सामाजिक चळवळी, सर्व गोष्टीमध्ये त्यांनी जो काही आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे तो जगामध्ये कुठेही दिसणार नाही. हे महामानव ज्यावेळेस उंबऱ्याच्या बाहेर बसून शिक्षण घेत होते, त्यावेळेस एक ब्रिटिश अधिकारी शाळा तपासणीला आला.
त्यांनी वर्गातील विद्यार्थ्यांना काही प्रश्न उत्तरं केली, परंतु काही पता नाही, कोणी काही उत्तरं दिली नाही. आणि मागून जो काय दाट्यामध्ये बसलेले आपले बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी हात वर केले की मी सांगतो. 4 ते 5 प्रश्नांची उत्तरे त्यांनी पटापटा दिली. त्यावेळेस ब्रिटिश अधिकारी म्हणाले, गुरुजी, तुमच्या शाळेचं भविष्य तुमच्या दाट्यात बसलेलं आहे आणि तुम्ही काय करत आहात? त्या अधिकाऱ्यांनी त्याचे कौतुक केले आणि त्यांना एक आवर्जून प्रश्न केला की बेटा, तू भरपूर उत्तरं दिले, परंतु मी एक प्रश्न विचारतो की आपला जो पृथ्वी ग्रह आहे, हा या पृथ्वी ग्रहापासून सर्वात दूरचा ग्रह कोणता आहे? तर त्यावेळेस बाबासाहेब म्हणाले, मला ग्रह तर माहीत नाही अजून, परंतु एक गोष्ट मात्र सांगतो की शाळेतल्या वर्गातला जो माठ आहे ना, तो त्या ग्रहापेक्षा पण दूर आहे, असं मी म्हणतो. म्हणजे अशा परिस्थितीतून शिक्षण घेऊन आपली जगामध्ये छाप निर्माण करणे सोपे नाही. म्हणजे याचा अर्थ संघर्ष, याचं दुसरं नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांनी संघर्षातून आपलं कीर्ती मिळवली, नाव कमावले. म्हणून त्यांच्या विचारसरणीचा आपण अवलंब करून आपल्या जीवनाचं आपण सार्थकी केलं पाहिजे, असंच माझं म्हणणं आहे. ही दुसरी गोष्ट म्हणजे ते तर खूप महान होते, परंतु त्यांचे वडील त्यांच्याहीपेक्षा महान होते. कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा पेपर सोडून यायचे, तेव्हा ती जेवायला बसायची, त्यावेळेस बाबांना म्हणायचे, बाबा तुम्ही जेवले का? तर बाबा म्हणाले की बा मी नंतर जेवतो. ज्यावेळेस जेवण झालं त्यावेळेस बाबासाहेबांच्या लक्षात आलं की दवडीमध्ये एक पण पोळी नाही, भाकर नाही, आणि बाबा आता जेवणार काय? तेव्हा बाबाला म्हटलं की बाबा तुम्ही काय जेवणार? तेव्हा बाबांनी सांगितलं, म्हणे भीमा, मला माझी भूक महत्त्वाची नाही बेटा, कारण की माझी भूक खूप मोठी आहे, तू खूप मोठं व्हावं ही माझी भूक आहे, ते तू पूर्ण कर. हे भूक तर मी अशीही सहन करू शकतो. म्हणजे बघा बापाचा कलेजा काय म्हणते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी त्यांच्या वडिलांची किती त्यांनी झीज केली, आणि अशा या कठीण परिस्थितीतून बाबासाहेब घडले. त्यांचा आदर्श हे आपल्यासाठी खरोखर महत्त्वाचा आहे. 18 तास अभ्यास करून त्यांनी हे जे काही परिश्रम करून आपलं जे काही कार्य केलं, ते शोषितासाठी, दीनदलितासाठी, महिलांसाठी, शोषित घटकासाठी केलं. आणि त्यांच्या या कार्याचं फलित म्हणजे फक्त आपल्याला एकच कार्य आहे, आपल्या देशाची जी एवढी मोठी लोकशाहीचं दान त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, संविधान दिलेलं आहे, हे संविधानाची आपल्याला खरोखर बाजू जर आपल्याला भक्कम करायची असेल, तर जो काही आपल्याला संविधानाने अधिकार दिलेला आहे मतदान करण्याचा, आज आपल्या इकडे मतदान जनजागृतीचे कार्यक्रम राबवण्यात येत आहे. आपण सुद्धा त्यांच्यामध्ये हिरारीने भाग घेतले पाहिजे. मतदानाचा टक्का आपण वाढवला पाहिजे. जोपर्यंत आपण मतदान करणार नाही, लोकशाही टिकणार नाही. लोकशाही टिकायची असेल तर लोकांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे, असे माझे म्हणणे आहे. सर्वांनी मतदान करावे आणि आपल्या लोकशाहीला भक्कम करावे, एवढंच माझं म्हणणं आहे. शेवटी एकच सांगणं आहे की बाबासाहेबांचे जे काही कार्य आहे ते एका भाषणामध्ये नाही सांगू शकत. त्यांनी लिहिलेले कितीतरी पुस्तके, त्यांची वर्तमानपत्रे, त्यांच्या चळवळी, त्यांचे सत्याग्रह हे असे अथांग असे आहेत की जे आपण एका भाषणामध्ये नाही सांगू शकत. त्यांच्या कार्याचं मोजमाप, त्यांची उंची कोणी गाठू शकत नाही. अशा या महामानवाने जे आपल्याला संदेश दिलेला आहे लोकशाहीचा, की लोकशाही टिकवा, त्याचबरोबर शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचं आपण पालन करू. आणि मी आता 2 शब्द संपवितो. धन्यवाद. तर कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प. तर या कार्यक्रमामध्ये आज शेवटी आपल्या गावातील पंजाब लखलके पोलीस भरतीमध्ये लागले, त्यांचे अभिनंदन. आणि त्यांनी आपल्या स्वखर्चाने आपल्या गावातील सर्व घरोघरी संविधानाची प्रत वाटप करण्याचे ठरवले होते, आणि ते आज आम्ही या कार्यक्रमामध्ये वाटप करत आहोत. तर आपणही जे कोणी नोकरीमध्ये आपल्या गावातील लागलेले आहे, बाबासाहेबांचे उपकार आहे सर्वांवर, तर सर्वांनी आपल्या गावासाठी काही ना काही अंश खारीचा वाटा उचलला पाहिजे, गावासाठी थोडंफार आपलं दान धर्म केला पाहिजे. तर त्यांनी जे काही दिलेले आहेत प्रत, ते आता आपण गावातील लोकांना वाटप करणार आहोत. सर्वप्रथम गावाचे प्रथम नागरिक गजाननराव काळे सरपंच यांना आपले जगीराजी टोळगोटे ज्येष्ठ नागरिक आमचे मोठे बाबा हे त्यांना प्रत प्रदान करणार आहे. धन्यवाद मोठे बाबा, धन्यवाद.
त्यानंतर आपले शांतारामजी गणगणे यांना आपले मोठे बाबा प्रत प्रदान करणार आहे. व अशा प्रकारे हे कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांना विनंती आहे की कोणीही जेवण केल्याशिवाय जाऊ नये. जेवणाचा पूर्ण स्वयंपाक तयार आहे. आपल्या बुद्धभूमीमध्ये लवकरात लवकर पंगत बसून येतील. तर सर्व मंडळींनी आपापली प्रत हस्तगत करावी आणि त्यानंतर तिथे प्रयाण करावे. धन्यवाद.